विद्यार्थी मित्रांनो, मी अध्यापक मोहम्मद आसिफ देशमुख, हवाबाई उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोहारा. आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 8वी या पुस्तकेतील पाठ क्रमांक 2 चिव चिव चिमण्या ह्या पाठाचा काही भाग आपला राहिला आहे तो बघूया. तर बघा, चिव चिव चिमण्या. भोवतालच्या छोट्या प्रेक्षकातच मग थोडा वेळ मी त्या गावचा नसल्यासारखा उभा राहिलो. अतराफ के छोटे तमाशाइयों में मैं थोड़ी देर तक उस गांव का नहीं हूं इस तरह खड़ा रहा. मग दुसरी तीसरी कुठली तरी घंटा होताच चिमुरड्या हातांनी लटकला जात प्रेक्षागृहात पहुंचलो. फिर दूसरी तीसरी घंटी बजते ही मासूम हाथों को लटकते हुए सिनेमा घर में पहुंचा. या इटुकल्या पिटुकल्या प्रेक्षक वर्गाची बर्दाश्त इस छोटे छोटे मासूम तमाशाइयों को जेम तेम 15-20 मिनिटेस राखून जैसे तैसे 15-20 मिनिट बर्दाश्त करके हैरान झालेल्या द्वारपालाने मला एक खुर्चीत कोंबले. हैरान परेशान हुए चौकीदार ने मुझे एक कुर्सी पर बिठाया. भोवती पुढे मागे या आणि त्या हाताला सगळी छोटी फौजच भरली होती. भोवती इर्द गिर्द, पुढे मागे, आगे पीछे आणि त्या हाताला सगळी छोटी फौजस भरली होती. आगे पीछे सीधे उल्टे हाथ की तरफ सब छोटी फौज भरी हुई थी. एकमेकांच्या कळा काढत होती, एक दूसरे को सता रहे थे, एकमेकांना चिमकुटे घेत होती, एक दूसरे को चिमटियां वगैरह ले रहे थे. एकमेकांच्या शाळेचे उणे दुणे काढत होती. उणे दुणे काढणे हे वाक्यप्रचार आहे, मुहावरा है. उणे दुणे काढणे, गलतियां निकालना. एकमेकांच्या शाळेचे उणे दुणे काढत होती, एक दूसरे की स्कूल की खामियां निकाल रहे थे. नाटकांची स्पर्धा प्रेक्षागृहातच नाटका आधी उताला आली होती. सिनेमा घर में ड्रामे का मुकाबला सिनेमा घर में ड्रामे के पहले उरूज पर आ चुका था. उताला होणे या उताला येणे म्हणजे उबलकर बहना, उरूज पर आ जाना. कुणाचा तरी रेशमी मुठीचा गुच्छा नेम चुकून माझ्या पाठीत बसला. किसी का तो भी मुलायम मुट्ठी के घुसे का निशाना गलती से मेरी पीठ पर बैठ लगा. आणखी कुणी माझ्या मांडीवरून ओळ कंबूनच माझ्या पलीकडच्या डोक्यावर एक सॉलिड टप्पू ठेवून दिला. और कोई मेरे जानों पर सरक कर मेरी दूसरी तरफ बैठे हुए बच्चे के सर पर एक जमकर सॉलिड टप्पू उसने मारा. ओळ कंबणे यानी लपकना, ये भी एक मुहावरा है, वाक्य प्रचार है. मग ती बिचारी रडू लागली. जिसको मारा गया था वो बच्ची रोने लगी. मग ती रडू लागली. तिला उगी करण्याच्या प्रयत्नात बरीच गर्दी खुर्च्या सोडून तिथे जमली. उसको खामोश करने के लिए बहुत सी भीड़ वहां पर उसकी कुर्सी के अतराफ में जमा हो गई. आणि और मग त्यांच्या बाई कुठूनशा डोळे वटारून आल्या. डोळे वटारणे म्हणजे डोळे फाडून रागवणे, आंखें फाड़कर गुस्सा करना. मग त्यांच्या बाई कुठूनशा डोळे वटारून आल्या. फिर उनकी मैडम आंखें फाड़ते वहां आई. तशी कोकिळा बाई आल्या. म्हणत हा हा म्हणता सगळ्या आपापली खुर्ची धरून बसल्या. इसी के साथ बच्चे बोले, कोकिला मैडम आ गई है. हाँ हाँ कहते हुए वो अपनी अपनी
जगह पर कुर्सी पर बैठ गए। जणू आपण या गावच्याच नाहीत, ऐसे सहमे बैठे जैसे वो इस गाव के है ही नहीं। बाईचे खरे नाव वेगळेच असल्याचे कळले। मैडम का असल नाम कुछ दूसरा ही था। कहार माजवला या माकडांनी, ऐसा मालूम बहुत शोर मचाया इन बंदरों ने। कहार माजवणे हा पण वाक्य प्रचार आहे, बहुत शोर करना। कहार माजवला या माकडांनी, माकडाने बंदर, बहुत शोर मचाया इन बंदरों ने, असे त्या भयंकर घरगुती उद्वेगाने वारंवार म्हणत होत्या। ऐसे वो खतरनाक घरगुती उद्वेगाने आम बोली में बार बार कह रही थी। बाहेर हाकलीन, बाहर निकाल दूंगी, घरी पाठवीन, घर भिजवा दूंगी, धपाटे मिळतील, फटके मिलेंगे, असल्या धमक्या देखील देत होत्या। ऐसी धमकियां भी वो दे रही थी। खबरदार कुणी जागचे पुन्हा हालेल तर, खबरदार अगर किसी ने अपनी जगह छोड़ा तो। असे दरडावून त्या लांब पलीकडल्या त्यांच्या खुर्चीकडे गेल्या। ऐसा डांटकर वो लंबी कुर्सी की लाइन की तरफ गई आणि बहुधा और ज्यादातर आड्या उभ्या टाक्यांच्या एखाद्या आळे खडे टाकू के किसी कशिदाकारी के, टाक्यांच्या एखाद्या भरतकामाच्या कशिदाकारी के डिजाइनची चर्चा शेजारच्या बाईशी, डिजाइन के बहस पड़ोस की मैडम से पुढे चालू करत बसल्या, यानी उनसे बातचीत करते हुए वहां पर उनके साथ वो बैठ गई। लागलीच माझ्या पलीकडचीने माझ्या मांडीवर एक हात रोवून दुसऱ्या हाताने माझ्या अलीकडच्या डोक्यात एक भलतास फर्स्ट क्लास टप्पू ठेवून दिला। फौरन मेरे इस तरफ की एक लड़की ने मेरे मांडी पर हाथ रखकर दूसरे हाथ से उस पार की एक लड़की के सर पर फर्स्ट क्लास टप्पू मारा। फर्स्ट क्लास टप्पू मारा हा तिला थोड्याच वेळापूर्वी बसलेल्या टप्पूचा बदला होता। ये उसे थोड़ी देर पहले लगने वाले टप्पू का बदला था। टप्पू बसलेली ने जीभ काढून दाखवली। जिसको टप्पू लगा उसने अपनी जीबान निकालकर बताई। जैसे बच्चे एक दूसरे को चिढ़ाते हैं, इस तरीके से। नाटकाबद्दल लिहावे तेवढे थोड़े, ड्रामे के मुतालिक जितना लिखा जाए उतना कम है। प्रेक्षागृहात काळोख झाल्यामुळे दंग्याला तात्पुरता उतार पडला। सिनेमा घर में अंधेरा होने की वजह से फसाद में वक्ती तौर पर कमी आई। उतार पडला, कमी आना, ये भी एक मुहावरा है। कुठले तरी एक छोटे नाटक सुरू झाले और कोई तो भी एक छोटा सा ड्रामा शुरू हुआ। मोठ्या माणसांच्या नाटकापेक्षा या नाटकाचा मामलाच वेगळा होता। बड़े लोगों के ड्रामे की बजाय इस ड्रामे का मामला ही निराला था। इथे मोठ्या माणसाची नहीं तर झाडाची, यहाँ पर बड़े लोगों की नहीं बल्कि दरख्तों की, पोस्टाच्या पेटीची, पोस्ट ऑफिस के पेटी की, इलेक्ट्रिकच्या खांबाची, इलेक्ट्रिक के खंबू की सोंगे घेतलेल्या छोटा नटींनी रंगमंचावर नुसते पाहणेच खूप विलक्षण होते। इलेक्ट्रिक के खंबों के किरदार अदा करने वाले छोटे हीरो हीरोइन नट नटींना स्टेज पर देखना ही बहुत खूबसूरत लग रहा था। विलोभनीय, खूबसूरत। त्यांच्या चुका आणि गफलती देखील मनस्वी नाट्यमय होत्या। उनकी गलतियां और गड़बड़ भी मनचाहा तौर पर ड्रामाई थे। त्यांचे नाच आणि गाणी सुरू झाले। इसी में उनका डांस और गाना शुरू हुआ। जणू मूर्तिमंच काव्य रंगमंचावर अवतरे, मानो जैसे हूबहू मूरत की तरह नज़्में स्टेज पर उतरती दिखाई दे रही थी। इवल याशा हातांनी आणि पायांनी सुकत माकत चालणारे नृत्याचे एक एक आविर्भाव पाहताना, छोटे से हाथों से और पैरों से कदम गलत डालते हुए चलने वाला ये डांस था।
आणि गोजीरवाण्या गळ्या वाटे उमटणारे गाण्यांचे गोल गोल सूर आणि गोजीरवाण्या गळ्या वाटे उमटणारे और मुलायम नर्म गले के रास्ते सुनाई देने वाले गाने ने गाण्यांचे गोल गोल सूर उमटणारे गाण्यांचे गोल गोल सूर ऐकताना नुसते हरून जायला होत होते. वो सूर ताल सुनते आदमी इसमें गुम हो जाता था. नाटकात नाट्य कमी जास्त असले तरी या चिमण्या कलावंतात मात्र ओत पुरवत होते. ड्रामे में अगर कुछ कम ज्यादा हो जाता फिर भी उन छोटे से फनकारों में ड्रामा भरपूर हुआ. उन छोटे से छोटे से फनकारों में ड्रामा भरपूर हुआ. आमच्या छोट्या मैत्रिणीने मधून मधून जीभ बाहेर काढत हमारी छोटी सहेली बीच बीच में जुबान बाहर निकालती आणि एरवीच्या सोयीनुसार और हमेशा की आदत के मुताबिक एरवीच्या सोयीनुसार उगीच नाका खालून मनगट फिरवत आदत के मुताबिक फालतू में नाक के नीचे से मुट्ठी घुमाती. तिचे काम जरा घाईनेच पण चोख म्हटले. उसका काम जरा जल्दी कथा लेकिन उमदा. मधूनच ती रंगमंचावरच्या झगझगीत प्रकाशात स्टेज की रोशनी में आंखें खोलते हुए बंद करते हुए सिनेमा घर में डोळे किलकिले करून आंखें बंद चालू करते हुए प्रेक्षागृहात मी कुठे बसलो आहे ते देखील धीटपणे निहाळीत होती. मैं कहाँ बैठा हुआ है वो मुझको देख रही थी, कोशिश कर रही थी देखने. मला कधीच जमले नसते. मुझको कभी इस तरीके से जमता. मैं अगर चाहता ये करूं तो मुझको ये करते नहीं आता था. नाटके संपल्यावर मी तिला हे सांगून टाकले. ड्रामा खत्म होने पर मैंने उसे ये कह दिया. तशी ती खुश झाली. ये सुनकर वो बहुत खुश हो गई. तिच्या नाटक करणाऱ्या बाईशी तिने माझी अभिमानाने काका अशी ओळख करून दिली. उसका ड्रामा करने वाले मैडम से उसने बड़े फखरी अंदाज के अंदर ये मेरे चाचा इस तरीके से मेरी पहचान कराई. तिला सोबत म्हणून शाळेच्या बसमधूनच मला घरापर्यंत सोडण्यात आले. उसके साथ के लिए स्कूल की बस से मुझे घर तक छोड़ दिया गया. वाटेत त्या सगळ्या चिमुरड्या कसली इंग्रजी मराठी गाणी ओढत होत्या. रास्ते में तमाम मासूम बच्चियां कैसे कैसे अंग्रेजी और मराठी गीत गा रही थी. सायोनाराचे काहीतरी ठसक्यात मोठमोठ्यांदा म्हणत होत्या. अलविदा का कुछ तो भी रॉब में ऊंची आवाज गा रहे थे. हिप हिप हुर्रे चे केवळे तरी गजर करत होत्या. हिप हिप हुर्रे का कितना शोर कर रहे थे. बस दणाणत होती. बस आवाज से गूंज रही थी. बस रस्त्यावरची माणसे वळून वळून बघत होती. रास्ते के लोग पलट कर देख रहे थे. बस मधल्या हर्ष भरीत चिमण्या खेळत होत्या. बस में बैठे हुए निहायत खुश ये चिड़िया खिलखिला रही थी. गात होत्या, गीत गा रही थी, चिवचित होत्या और चहचहा रही थी. मी आणि त्या पोरींच्या बाई तेवढेच गप्प होते. मैं और उन लड़कियों की मैडम उतने ही खामोश थे. वाटत होते की हे प्रौढपणाचे नको नको म्हणता अंगाला चिटकून बसलेले वाईट. महसूस हो रहा था कि बालिगों को नहीं कहते हुए जिस्म को चिपक कर बैठे हुए बड़े. अगदी दुष्ट नाटक, बिलकुल जालिम ड्रामा हे एकदाच उसकटून फेकून देता आले असते तर केवढे छान झाले असते. इसे एक मर्तबा में ही खींच कर फेक सकते तो कितना अच्छा होता. केवढे मोकळे आणि हलके वाटले असते. कितना सुकून और हलका महसूस होता. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पाठ इथं संपला आहे. तर इथं थांबूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या पाठाचे स्वाध्याय सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.